अगे जेवण का नाही बनवलं? अहो सासूबाई, आज माझी तब्येत बरी नाही. सकाळपासून खूप पोटात दुखतंय माझ्या. अगं हे तुझं नेहमीच आहे, तुझी नाटक मला माहिती नाही का? अहो सासूबाई, खरंच खूप दुखतंय हो पोटात माझ्या. काय दुखणं फिकणं असते नाही तुझ्या घरी? अहो सासूबाई, मग हे घर कोणाचं आहे? हे घर ना माझं आहे. अहो सासूबाई, हे घर माझं पण आहे ना. या घरात मी पण राहते ना. अगं कान उघडं ठेवून नीट ऐक. अगं जरी तू या घरात राहत असो तर या घरा अधिकार माझाच आहे. अगं आई, काय बोलते हे तू? मी जे बोलते ना हे सगळंच बरोबर बोलते. अगं आई, तुझं बोलणं आणि वागणं आहे ना, मला अजिबात पटलं नाही. अगं आई, हे जर घर तिचं नसेल ना, तर हे घर तुझं पण नाही. आता हा झाला बायकोचा बैल. तिच्यामुळं ना माझा पोरग मलाच बोलायला लागलाय. अगं आई, जे बरोबर आहे तेच बोलत आहे ना मी. अरे पण मी या घरासाठी अख्खा आयुष्य घालवलं. आणि तिला या घरामध्ये आयुष्य घालायचं हे विसरू नको आई. अगं आई, ती या घरामध्ये काही स्वप्नच घेऊन आली असेल ना. अगं आई, तू पण या घरासाठी किती रडलेली आहे, आठवत आहे ना तुला? विसरली का तू ते? अरे बाळा, मी काही विसरले नाही, पण त्यावेळेला ना मला कोणी समजूनच नाही घेतलं. मग ती चूक आता आपण पण करायची का आई? अगं आई, सगळं व्यवस्थित असताना तू या घरात अशी का वागते मला तेच समजत नाही. कारण मला एका गोष्टीची भीती वाटायची, माझी जागा तिने घेतली माझी. अहो सासूबाई, या घरात मी तुमची जागा घ्यायला नाही आले. मी माझा सुखाचा संसार करायला आले. आणि हो सासूबाई, हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार. या घरात तुम्ही सासू आणि मी सुनबाई म्हणूनच राहणार. अगं सुनबाई, ही पोटदुखीची गोळी खा आणि आराम कर.